मित्रांनो, विचार करा, जर आपल्या देशात संविधान नसेल तर काय होईल? ना पोलीस असतील, ना कोर्ट, ना सरकार, सगळीकडे फक्त गोंधळ असेल. नमस्कार मित्रांनो, मी आहे महेश आणि तुम्ही पाहत आहात लेखा ज्ञान मराठी. भारतीय संविधान म्हणजे फक्त एक पुस्तक नाही, तर तो आपल्या देशाचा सुप्रीम लॉ ऑफ लँड आहे. म्हणजे देशातील प्रत्येक कायदा पुस्तकाच्या आधारावरच बनला आहे. संविधान हा आपल्याला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली एक देणगीच आहे. संविधान ठरवतं की सरकार कसं चालेल, पंतप्रधान, राष्ट्रपतीचे अधिकार काय असतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे संविधान आपल्याला मूलभूत हक्क देतं, ज्यामुळे आपण आज स्वतंत्रपणे जगू शकतो. जर संविधान नसतं तर ज्याची शक्ती त्याची सत्ता अशी स्थिती झाली असती. संविधानामुळे आज भारतातील प्रत्येक नागरिकाला समान दर्जा आणि न्याय मिळतो. जर आपल्याला आपले हक्क समजून घ्यायचे असेल तर संविधान समजून घेणं खूप गरजेचं आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. मित्रांनो, घर चालवायला काही नियम लागतात, पण देश कसा चालतो त्यासाठी आहे भारतीय संविधान. सोप्या भाषेत सांगायचे तर भारतीय संविधान म्हणजे आपल्या देशाचा सर्वोच्च कायदा. हा असा लेखी दस्तऐवज आहे जो ठरवतो की आपला भारत देश नक्की कसा चालेल. संविधान प्रामुख्याने 4 गोष्टी स्पष्ट करतं. सरकारचे अधिकार, सरकारला किती आणि काय अधिकार असतील. देशाची कार्यपद्धती, देश कोणत्या नियमाने चालेल. नागरिकांचे हक्क, तुमचे आणि माझे मूलभूत अधिकार काय आहेत. न्यायालय, अन्याय झाला तर न्यायालय कसं काम करेल. लक्षात ठेवा, भारतात कोणताही नवीन कायदा, नियम किंवा सरकारी आदेश संविधानाच्या विरोधात असूच शकत नाही. संविधान हे सर्वोच्च वर आहे. संविधानामुळे आपण सुरक्षित आहोत. माहिती महत्त्वाची वाटली असेल तर शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. विचार करा, जर भारतात संविधान नसतं तर ना तुमचं घर सुरक्षित असतं, ना तुमचे हक्क. जर संविधान नसतं तर सरकारला कोणीही प्रश्न विचारू शकलं नसतं. सरकार मनमानी निर्णय घेऊ शकलं असतं आणि शक्तिशाली लोकांनी गरिबांना किंवा कमकुवतांना सहज दाबून टाकलं असतं. थोडक्यात, ज्याची लाठी त्याची म्हैस असा प्रकार झाला असता. पण संविधान आहे म्हणून आपल्याला मूलभूत हक्क मिळतात. हे सरकारवर मर्यादा घालतात, जेणेकरून ते हुकुमशाह बनू शकत नाहीत आणि हे समाजात कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवतं. सोप्या भाषेत सांगायचं तर संविधान म्हणजे पॉवर, देश चालवण्याची शक्ती आणि प्रोटेक्शन, तुमच्या हक्काचं रक्षण, याचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. संविधानामुळे आज आपण सन्मानाने जगतो. ही माहिती प्रत्येक भारतीयापर्यंत नक्की पोहोचा. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की सरकार एखादा चुकीचा कायदा बनवला तर त्याला कोण रोखू शकतं? उत्तर आहे भारतीय संविधान. संविधानाला सुप्रीम लॉ ऑफ लँड म्हटलं जातं. याचा अर्थ असा की आपल्या देशात संविधानापेक्षा मोठं दुसरं काहीही नाही. ना संसद, ना सरकार, ना कोणताही नेता. जर संसदेने एखादा कायदा बनवला किंवा सरकारने एखादा निर्णय घेतला जो संविधानाच्या तत्वांच्या विरोधात असेल तर न्यायालय तो कायदा लगेच रद्द करू शकतं. यालाच म्हणतात संविधानाचे सर्वोच्चत्व. यामुळे आपल्या लोकशाहीत कोणा एकाची हुकुमशाही चालत नाही, तर फक्त कायद्याचं राज्य चालतं. अशा प्रकारे संविधान आपलं आणि आपल्या देशाचं रक्षण करते. ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, देशाचे कायदे फक्त सामान्य लोकांसाठी असतात की मोठ्या नेत्यांसाठी सुद्धा असतात? लक्षात ठेवा, भारतीय संविधान हे सर्वांवर लागू होतं. मग तो रस्त्यावर चालणारा सामान्य नागरिक असो, कायदा राखणारा पोलीस असो, देश चालवणारे सरकार असो किंवा न्याय देणारे न्यायालय असो. भारतात अगदी कोणीही संविधानापेक्षा मोठा नाही. प्रत्येक व्यक्तीला, मग ती कितीही श्रीमंत किंवा शक्तिशाली असो, संविधानाच्या चौकटीत राहून काम करावं लागतं. संविधान हेच ठरवतं की देशात सर्वांना समान वागणूक मिळेल. जर कोणी संविधानाचे उल्लंघन केलं तर शिक्षेपासून त्याला कोणीही वाचू शकत नाही. हेच आपल्या लोकशाहीचे खरं सौंदर्य आहे. की माहिती महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या मित्रांना शेअर नक्की करा. मित्रांनो, समजा उद्या सरकारने असा नियम काढला की तुम्ही सरकारविरुद्ध काही बोलू शकत नाही, तर काय होईल? अशा वेळी तुम्हाला वाटेल की आता सगळं संपलं. थांबा, इथेच कामाला येतं आपलं भारतीय संविधान. संविधान आपल्याला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा फ्रीडम ऑफ स्पीच मूलभूत हक्क देतं. म्हणजे जर सरकार चुकत असेल तर संविधान तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतं आणि तुम्हाला बोलण्याचा अधिकार देतं. थोडक्यात काय, तर सरकारसुद्धा संविधानाच्या वर नाही. तुमचे हक्क हिरावून घेण्याची ताकद कोणाकडेच नाही, जोपर्यंत आपल्याकडे हे संविधान आहे. म्हणूनच संविधान समजून घेणे ही काळाची गरज आहे. हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्राला शेअर करा आणि अशाच माहितीसाठी मला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं की संविधान कसं काम करतं, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, भारतीय संविधान म्हणजे कपाटात ठेवायचे फक्त एखादं कागदी पुस्तक नाही. ते तुमच्या, माझ्या आणि या देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या हक्काचं कवच आहे. जोपर्यंत तुम्हाला संविधान समजत नाही तोपर्यंत तुम्हाला खरे अधिकार समजणार नाहीत. जेव्हा आपण संविधान वाचतो आणि समजून घेतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने जागरूक नागरिक बनतो. लोकशाही जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. जर तुम्हाला या व्हिडिओमधून काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर ते संविधानाचं ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. अशा माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, संविधानाबद्दलची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल याची मला खात्री आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा. आपल्या मित्रांना आणि फॅमिलीला हा व्हिडिओ शेअर करा. अवेअरनेस वाढवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पण थांबा, चित्र अजून बाकी आहे. तुम्हाला माहिती आहे का आपलं हे अथांग संविधान नक्की कसं तयार झालं? पुढच्या भागात आपण पाहणार आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेचा तो ऐतिहासिक प्रवास, ज्याने अहोरात्र मेहनत घेऊन जगातील सर्वात मोठं लिखित संविधान आपल्याला दिलं. म्हणून पाहायला विसरू नका. पार्ट 2 भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमची मते आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच उपयुक्त कायदेशीर माहितीसाठी लीगल ज्ञान मराठी यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा.